खरं सांगा, रोज विचार करता ना की आज काहीतरी इंटरेस्टिंग करू, काहीतरी प्रोडक्टिव्ह करू, पण रियालिटीमध्ये काय करता? पूर्ण दिवस रील स्क्रोल करत राहता आणि पुन्हा त्या सेम रुटीनमध्ये अडकून जाता आणि मग विचार करता की तुमचं लाईफ इतरांसारखं इंटरेस्टिंग का नाही आहे. कोणाचंच नसतं, इंटरेस्टिंग बनवायला लागतं. कारण वाईट गोष्टींसाठी आपल्याला एफर्ट्स घ्यायला नाही लागत, त्या आपोआप होतात. पण चांगल्या गोष्टींसाठी आपल्याला एफर्ट्स घ्यायला लागतात. फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा, लगेच सांगते काय करायचं. सो लेट्स बिगिन विथ पॉईंट नंबर 1. हॅव अ मॅप ऑफ युअर रुटीन. अर्ध्यापेक्षा जास्त लोकांचा प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे? की त्यांना माहीतच नाही आहे की त्यांना करायचं काय आहे. दे आर जस्ट गोईंग विथ द फ्लो. त्यांच्याकडून काहीच होत नाही आणि त्यांचा लेझीनेसच त्यांचा कम्फर्ट झोन बनतो. याच्यातून बाहेर पडण्याचा ना एकच मार्ग आहे, दॅट इज नो व्हॉट यू हॅव टू डू. ॲटलिस्ट तुम्हाला आदल्या दिवशी माहिती असलं पाहिजे की उद्याचं तुमचं रुटीन काय असणार आहे. बिकॉज नॉट नोईंग व्हॉट टू डू इज फर्स्ट स्टेप ऑफ कॉन्स्टंट लेझीनेस. सेकंड, इन्क्लूड एव्हरीथिंग इम्पॉर्टंट. तुमच्या रुटीनमध्ये ना ती प्रत्येक गोष्ट इन्क्लूड असली पाहिजे जी तुमच्यासाठी, तुमच्या गोलसाठी इम्पॉर्टंट असेल. लाईक फायनान्शियली इंडिपेंडंट होण्यासाठी तुम्हाला जे काही करायचं आहे, तुमच्या फ्युचरसाठी ज्या गोष्टी करायच्या, तुमच्या हेल्थसाठी, मेंटल पीससाठी, बेसिकली तुमच्या लाईफच्या गोलसाठीची जी काही कामं आहेत, ज्या काही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, त्या तुमच्या डेली रुटीनमध्ये ॲड असल्या पाहिजेत. कारण आपण आज जे काही करतोय ना तेच आपलं फ्युचर असतं. आणि याचसोबत ज्या गोष्टी इम्पॉर्टंट नाही आहेत त्या तुमच्या रुटीनमधून कम्प्लिटली काढून टाका. लाईक सोशल मीडिया स्क्रोलिंग, ओव्हर थिंकिंग, लेझीनेस, टाईमपास, गॉसिप्स काढून टाका सगळ्यांना. कारण या सगळ्या गोष्टींना आपल्याला कम्फर्टेबल वाटतात आणि जिथं कम्फर्ट झोन येतो तिथं ग्रोथ थांबते. अँड नंबर 3, डू नॉट सिट इन युअर हाऊस एंटायर डे. पूर्ण दिवस एका जागी बसून ना आपली एनर्जी स्टक होते. सो प्लीज स्टेप आउट. 10 मिनिटांसाठी तरी बाहेर जा, फिरून या, वॉक करा, फ्रेंडकडे जा, कुठेही जा, पण घराबाहेर पडा. म्हातारपणी निवांत एकाच खोलीत बसून उरलेलं आयुष्य काढायचं आहे. सो आत्ता तरी बाहेर पडा. अँड नंबर 4, ट्राय आउट अ न्यू स्किल. आत्ता तुम्ही जे काम करताय मे बी ते तुमच्या ब्रेनला इंटरेस्टिंगच वाटत नसेल. ट्राय लर्निंग समथिंग न्यू. एखादी नवीन भाषा असेल, नवीन स्किल असेल, गिटार असेल, कुठलंही वाद्य असेल, डिजिटल स्किल शिका, ज्यामुळे तुमच्या ब्रेनला सतत चॅलेंजेस मिळतील आणि तुमच्या लाईफमधला बोर्डम निघून जाईल. अँड नंबर 5, डू वन अनकम्फर्टेबल थिंग डेली. रोज एक अशी गोष्ट करा जे करायला तुम्हाला भीती वाटते. लाईक एकट्याने कॅफेत जा, एकट्याने मूवी बघायला जा, अनोळखी लोकांशी बोला, काहीही करा जे करायला तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटेल. आपल्याला ना दुसऱ्यांवरती डिपेंड राहायची इतकी सवय झाली आहे की स्वतःहून आपण कुठलेच प्लॅन्स बनवत नाही. नेहमी दुसऱ्यांच्यावरतीच आपले प्लॅन्स डिपेंड असतात. स्वतःच्या कॅपॅबिलिटीजना थोडं एक्सप्लोअर करा. ट्रस्ट मी, ह्याच गोष्टीमुळे आपला कॉन्फिडन्स वाढत असतो. अँड नंबर 6, रोमॅन्टिसाइज एव्हरीथिंग. स्टॉप वेटिंग फॉर स्पेशल ओकेजन्स अँड फाइंड जॉय इन एव्हरीडे लाईफ. रोजच्या दिवसाला ना स्पेशल बनवा. लाईक स्वतःसाठी कॉफी बनवा, सनसेट बघत कॉफी एन्जॉय करा, स्वतःची रूम डेकोरेट करा, म्युझिकसोबत वाईब करा, तुमचे फेवरेट कपडे घाला, छोट्या छोट्या गोष्टी सेलिब्रेट करा, फॉल इन लव्ह विथ युअर सेल्फ. कारण हेच आयुष्य आहे जे आपण जगतच नाही आहे. अँड नंबर 7, रिमेंबर युअर गोल्स. आपण जे गोल्स ठरवतो तेव्हा सुरुवातीला आपण किती एक्सायटेड असतो ना, पण काही दिवसांनी ते गोल्स आपले फेड व्हायला लागतात. का माहिती आहे? एका छोट्या रोपाला जर आपण रोज पाणी घातलं तरच ते ग्रो होतं, राईट? तसंच आपल्या गोल्सचं सुद्धा आहे. जर आपण रोज त्याच्यासाठी काहीतरी केलं तरच ते कम्प्लीट होतात. त्यासाठी ना खूप मोठं काही करायची गरज नाही आहे. रोज रात्री झोपायच्या आधी ना डोळे बंद करून ते गोल कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला कसं वाटेल हे इमॅजिन करा. मग तुम्हाला दुसऱ्या कुठल्याच मोटिवेशनची ना गरजच नाही आहे. नाउ टेल मी इन द कमेंट्स हाऊ डिड यू लाईक दिस व्हिडिओ अँड सबस्क्राईब फॉर मोर सच व्हिडिओज.